राजीनाम्याची मागणी होत होती. अंजली दमानिया देखील राजीनामा मागतायत आणि थोड्याच वेळात ते अजित पवारांची भेट घ्यायला अंजली दमानिया. हे बघा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा मी स्वतः काय मागितलेला नाही, परंतु त्यांच्या पक्षाचे प्रकाशदादा सोळंके यांनी मात्र मागितलं, अंजली दमानिया यांनी मागितलं. आणि जे विविध ठिकाणी मोर्चे निघत आहेत त्या मोर्चामध्ये सुद्धा राजीनाम्याच्या डिमांड येत आहेत, परंतु मी स्वतः अजून त्या निष्कर्षापर्यंत गेलो नाही. कारण आखांचा संबंध या केसमध्ये आहे का नाही हे क्लिअर न होता आपण त्यांच्यावरती म्हणजे हे करणं, टिप्पणी करणं उचित होईल असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. तुम्ही तिथं जाणार आहेत का? भेट द्यांना काही सल्ला वगैरे? मी आज जाणार नाही. मी उद्या सकाळी म्हणजे आज रात्री उशिरा जाणार आहे, उद्या संध्याकाळी त्यांच्याकडे जाणार. पण पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे जाणार आहे की हे उपोषण कुठंतरी पटकन सुटलं पाहिजे. त्यातल्या काही मी म्हणतो संपूर्ण सगळ्यांना का मागण्या मंजूर करता येणार, काही मागण्या तातडीच्या काही निर्णय घेऊन आणि पुढं मनोजदादांनी सुद्धा दोन्ही बाजूनी आता जे चाललेलं आहे दोन्ही बाजूनी सरकारला असं वाटतंय की बा आम्हाला अजून 100 दिवस झाले नाही आणि दादा उपोषणाला बसले, आणि दादांना असं वाटतं की बा मी राजकारण केलं नाही आणि मी बसलो आहे, मग मला या ठिकाणी हे बरोबर आहे, दोन्ही बाजूंचं हे बरोबर आहे. तर उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ घेऊन त्यांना मी तिथे टेलिफोनिक संदेशाद्वारे काही बाबींमध्ये दादांची नाही परंतु त्यांचे सबऑर्डिनेट जे आहेत त्यांच्याशी बोललो आहे. त्यांच्याशी बोलून चर्चा करून उद्या मुख्यमंत्री महोदयांशी विनंती करून त्यांनाही विनंती करतो आणि या बाबतीमध्ये कसा मार्ग काढता येईल, उपोषण थांबेल आणि त्याला पुढं काही कालावधी देऊन आणि काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासारख्या आहेत ते त्यांनी बी मान्य कराव्या आणि दादांनी, कारण उपोषण जास्त कालावधी आता ह्यावेळेस त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे. कारण यावेळेस शरीर तेवढं पहिल्यासारखं राहिलेलं नाही. यावेळेस मोर्चामध्ये मी स्वतः पाहिले की साध्या पायरीहून चढताना सुद्धा करावं लागतं, पकडावं लागतं, उतरताना सुद्धा पकडावं लागतं आणि बोलताना सुद्धा जाणवतंय की आतड्याला पीळ आणूनच बोलावं लागतंय, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. ज्यावेळेस बीड जिल्हा